भारी दासी आठवावा हरी मग तो होऊन दिशीन आड घाली सुदर्शन कर भारी दासी आठवावा हरी इको कमी कर शीन आड घाली सुदर्शन नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने मग तो होऊन दिशीन आड घाली सुदर्शन तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण मग तो होऊन दिशीन आड घाली सुदर्शन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिराम मृणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगलभवन मंगलहारी दशरथ जगविहारी सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम ज्योति जुग पाणी जयांशी केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कार होणे आता मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या मोठा बेस फरक कमी करतो हरी मग तो होऊन दिशीन आड घाली सुदर्शन. आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र जलतीर्थ अमृत वाहिनी पुण्य पावन इंद्रायणी मातेच्या तीरावर असलेलं श्री क्षेत्र देहू, या देहू क्षेत्रातील महान संत वैराग्याचे महामेरू विश्व संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चारचरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. मानवी जीवनामध्ये येणारं दुःख जर आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने जात नसेल तर ते दुःख कसं घालवावं याचा उपाय जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगातून प्रतिपादन केलेला आहे. अतिशय गोड चिंतनीय अभंग आहे आणि वारकरी संप्रदायामधील जे नित्य म्हणण्यातले अभंग आहेत, जे काही लोकांच्या तोंडपाठ आहेत, बऱ्याच जणांच्या कानपाठ आहेत, अशा जवळजवळ सर्वांच्याच अभंग हा परिचयाचा आहे. विठ्ठल विठ्ठल प्रथमतः सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. दिलेल्या वेळेपेक्षा मी थोडा उशिरा का आलो, कशामुळे आलो याचं कारण आयोजकांना माहीत आहे. माझ्या ते सतत संपर्कामध्ये होते, पण चुकी झाली म्हणजे दिलगिरी व्यक्त करणं हे माणसाचं काम आहे आणि म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु तसं जर विचार केला तर श्रीगुरु बाबा महाराज सातारकर हे 15 मिनिटं रामकृष्ण आधी म्हणायचे, 15 मिनिटं रूप पाहतो म्हणायचे, 15-20 मिनिटं चाल म्हणायचे आणि 1 तासाने अभंगामध्ये प्रवेश व्हायचा. तसा आपण जर विचार केला तर आपल्याला काही तसं जास्त वेळ लागत नाही. कारण मी रामकृष्ण आधी धावतं घेतलं, रूप पाहतोचे धावतं घेतलेलं आहे, चालही अगदी सरळ घेतलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे तसा पुरेसा वेळ आहे. या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या भावनेने श्रद्धेने आपण ग्रामस्थ हा सप्ताह करीत आहात. मला वाटते मी 46 वर्ष, बरोबर 46 वर्ष आहे. स्वानंद सुखनिवासी श्री गुरु सावधान बाबा महाराज यांचं अत्यंत लाडकं असलेले गाव आहे. त्याचबरोबर आमचे स्वानंद सुखनिवासी दातार महाराज यांचे या गावात विशेष प्रेम. अशा महापुरुषांच्या प्रेरणेने आशीर्वादाने सुरू झालेला हा ज्ञानयज्ञ
श्री गुरु शंकर महाराज शाळकर असतील आणि आपले आमण्याचे हरिभक्तपरायण वैकुंठवासी सदाशिव मामा यांचं सुद्धा या गावावरती विशेष प्रेम होतं. असं या हरिभक्तांचं गाव आहे. वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसाराच्या कार्यामध्ये या गावचं योगदान तसं मोठं आहे. आणि म्हणून 46 वर्ष सुरू असलेला हा सप्ताह याही वर्षी मोठ्या श्रद्धेने प्रेमाने आपण सर्व मंडळी करीत आहात. 2 गोष्टी असतात. एक असतो योग आणि दुसरा असतो क्षेम. योग शब्दाचा अर्थ आहे अप्राप्ताची प्राप्ती म्हणजेच योग आहे. आणि क्षेम म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे मिळालंय ते टिकून राहणं, त्याचं रक्षण होणं, याला म्हणायचं क्षेम. योग होणं सोपं आहे पण कठीण क्षेम आहे. कठीण योगाहुनी क्षेम तुकोबाराय म्हणतात. क्षेम अत्यंत कठीण आहे. माळ घालणं सोपं आहे. पंढरपूरला गेला तिथलं वातावरण पाहिलं, लाखो टाळ, लाखो मदंग, लाखो वारकरी नामाचा गजर ऐकला की इच्छा होते माळ घालायची. माळ घालणं सोपं आहे पण घातलेली माळ शेवटच्या श्वासापर्यंत टिकवणं कठीण आहे. काही लोकांनी कोरोनाच्या काळामध्ये 2 रुपयाच्या अंड्यासाठी माळा काढल्या. थोडं स्पष्ट बोलतो. माळ घालणं सोपं आहे पण ती माळ टिकवणं कठीण आहे. दिंडी काढणं सोपं आहे पण दिंडी टिकवणं कठीण आहे. सप्ताह सुरू करणं सोपं आहे पण सप्ताह टिकवणं अवघड आहे. आणि म्हणून कुठलीही गोष्ट आयुष्यामध्ये जी मिळाली तिला योग म्हणतात, पण मिळालेली जी गोष्ट आहे ती टिकून राहणं म्हणजे क्षेम आहे. भगवंताच्या कृपेने 46 वर्ष हा ज्ञानयज्ञ तुम्ही टिकून ठेवला, ही खरी परमेश्वराची कृपा आहे. आणि म्हणून काल्याचं कीर्तन झालं की काल्याच्या कीर्तनाच्या नंतर सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र यायचं आणि या पांडुरंगाच्या समोर हात जोडून त्या पांडुरंगाला विनंती करायची. 46 वर्ष आपल्या कृपेने हा सप्ताह टिकून राहिला. आता फक्त एवढीच विनंती आहे तर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा सप्ताह टिकून राहावा अशी विनंती गावकऱ्यांनी पांडुरंगाला. नामा म्हणे केशी राजा आणि म्हणून आम्ही करतो असं न म्हणता नुसार पांडुरंग करून घेतो असं म्हणायचं. परमेश्वराला प्रार्थना करायची की परमेश्वर आता क्षेम तुमच्या हातात आहे. सर्व ग्रामस्थांना मंडळाला मी पुनश्च धन्यवाद देईन. आणि आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेली जी मंडळी आहेत, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आमचे खांडोळकर महाराज समोर बसलेले आहेत, पंडित दादा. या भागामध्ये वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसाराच्या कार्यामध्ये ज्यांचा मोठा सहभाग आहे असे हरिभक्तपरायण आमचे जनार्दन दादा समोर बसलेले आहेत. परिसरातील सर्व गुणीजन मंडळी, टाळकरी वर्ग, मृदंगाचार्य, साऊंड सिस्टम वगैरे आणि आपण सगळे माझ्या लाडक्या बहिणी. छान वातावरण. लाडक्या बहिणी म्हणजे आपल्या हसत नसतो म्हणजे त्यांना असं वाटलं 1500 घेतात त्याच लाडक्या बहिणी.
आणि ज्यांना असं नाही हो, तुम्ही सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, तुमचं या ठिकाणी मी स्वागत करतो, सर्वांना धन्यवाद देतो आणि अधिक वेळ खर्च न करता सेवेकरता निवडलेल्या अभंगामध्ये प्रवेश करतो. अभंग तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज दुःख निवृत्तीचा उपाय सांगतात. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सुख मिळावं अशी अपेक्षा आहे आणि नुसतं सुख नको, तर ज्या सुखामध्ये दुःखाचा लवलेश नाही असं सुख पाहिजे. आता आमचे वीरेंद्र दादा सुद्धा समोर बसले कीर्तनामध्ये. खरं म्हणजे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं एक नाव लौकिक आहे. फक्त वारकरी संप्रदायाने अशा सगळ्या लोकांच्या डोक्यावर हात करून त्यांना जवळ घेतले पाहिजे. मी नेहमी त्यांना सांगतो, तुम्ही तुमचं काम करीत जा, पण कीर्तनाला येऊन बसत जा. तुम्ही बसले ज्या दिवशी सगळ्या पक्षाची माणसं कीर्तनामध्ये बसतील ना, त्या दिवशी सर्व पक्ष पायी उधळतील. दोन्ही पक्ष पायी नाही, सर्व पक्ष पायी उधळतील. सगळ्या पक्षांचा उद्धार असो. मानवी जीवनामध्ये माणसाला सुख पाहिजे आणि ते नुसतं सुख नको ना, ज्याच्यामध्ये दुःखाचा लेश नाही असं माणसाला शुद्ध सुख पाहिजे. परंतु जरी त्याची अशी इच्छा असली की मला ते सुख मिळावं की ज्याच्यामध्ये दुःख नाही, तरी सुद्धा मात्र त्याच्या जीवनामध्ये त्याला मिळणारं जे सुख आहे ते दुःख मिश्रित आहे. यही संस्पर्शजा भोगा दुःख येऊ नये येवते आद्यंतवंत कोणतेय न तेषु रमते बुधा. आपल्या जीवनामध्ये सुख आहे, सुख नाही असं नाही, पण ते दुःख मिश्रित सुख आहे. त्याच्यामध्ये सुख कमी आणि दुःखाचा भाग जास्त. सुख पाहताच जवा पाडे दुःख पर्वत आले. किती दुःख या संसारामध्ये आहे. माऊली श्री ज्ञानोबा म्हणतात, या संसारामध्ये एवढं दुःख आहे, बाप दुःखाचे केने सुटले, जेत मरणाचे भरे लोटले, हे मृत्यू लोकीचे हातवेळे येणे झाली एक वेळ. या मृत्यू लोकांमध्ये जिथं जाल तिथं दुःखच दुःख भरलेलं आहे. तुम्हाला एक आश्चर्य सांगतो, आपण सुखासाठी जी गोष्ट करतो ना, जो व्यवहार आम्ही सुखासाठी करतो, कुठलाही व्यवहार असतो, या व्यवहारामध्ये आम्हाला सुख मिळणार आहे आशेने माणसं व्यवहार करतात. पण त्याने केलेला व्यवहार हा त्याला सुख न देता त्याला दुःखच देतो. याचं कारण श्री ज्ञानोबा सांगतात, जगामध्ये असा कोणता व्यवहारच नाही का त्याच्यामध्ये 100% सुख आहे म्हणून. काय माऊलीची भाषा आहे 9व्या अध्यायातली, बांधतो ज्ञानोबांची भाषा. लग्न माणसाने सुखासाठी केलंय, पण लग्न केलेली किती माणसं 100% सुखी, जरा मला त्यांची यादी दाखवा तुम्ही. मुलाला जन्म दिला सुखासाठी, पण मुलं झाले तो माणूस 100% सुखी आहे, मला त्याचं नाव सांगा तुम्ही. तुम्ही बंगला बांधलाय 20 कोटीचा सुखासाठी, पण 20 कोटीच्या बंगल्यामध्ये राहणारी किती माणसं सुखी आहेत, मला त्यांचं नाव सांगा तुम्ही. माऊली म्हणतात त्याचं कारण आहे, या जगामध्ये, या संसारामध्ये, या मृत्यू लोकांमध्ये सुखाने दुःखाचे कपडे घातलेले, दुःखाने सुखाचे कपडे घातलेले. दुःख लेवोनी सुखाच्या अंगी सलित जगाते. ही पूर्ण ओळी जर म्हटली तर पुन्हा त्याला फाटा कुठे नाही म्हणत, म्हणते तुला एक नसं म्हणून म्हणत नाही. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाची श्रवणी कैसी सुख निद्रांतून निघळाच्या. किती दुःख आहे. प्रत्येक माणूस या जगामध्ये दुःखाने पिडलेला आहे. माणूस बोलण्यापेक्षा प्रत्येक जीव दुःखाने पिडलेला आहे. अनेक दुःखे सांगू किती, सगळं संसाराची स्थिती किती सांगावं तरी किती दुःख. फक्त फरक एवढाच आहे का आपल्यापेक्षा नेहमी आपल्याला समोरची माणसं सुखी वाटतात ना, हे मोठं आश्चर्य आहे. आपल्यापेक्षा नेहमी समोरची माणसं माणसाला सुखी वाटतात. मला सांगतो, तुम्ही प्रवासाला कुठे निघाल ना, एसटी मध्ये निघाल्यानंतर
जो म्हटलेला आहे तो 100% सुखी असं बाकीला वाटतं. तो पुढे म्हटलं ना तो 100% सुखी असं वाटतं. आणि त्याला असं वाटतं की जे बाजूचं शीट आहे लय भारी शीट मस्त मांडी भरून वाटल्या. जगामध्ये तसंच आहे की प्रत्येकाला दुसरा माणूस आपल्यापेक्षा सुखी वाटतो नेहमी. ओतपोत जगामध्ये दुःख भरलेलं आहे. आता ऐका बरं का, प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. जे माझं दुःख आहे ते दशरथ केलेला नाही, दशरथ केलेचं दुःख आहे ते विठोबाला नाही, विठोबाचं दुःख आहे ते अमृतेला नाही, आणि या तिघांचं दुःख आहे ते तुकारामला नाही, त्याचं वेगळं दुःख आहे. या तिघांपेक्षा त्याचं दुःख वेगळं आहे. आणि म्हणून या सगळ्यांचं जे दुःख आहे ते तुमचं नाही, तुमचं आहे ते महिलांचं नाही. प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे, पण दुःख मात्र प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. या जगामध्ये दुःखी नाही असा जीव नाही. पण आमचे मोठे महाराज सुद्धा प्रमाण म्हणायचे, वासुदेव महाराज सुद्धा प्रमाण म्हणायचे. कोणतं प्रमाण? जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया लहान दुःखी, म्हातारा दुःखी, सगळे दुःखी जगामध्ये. तुम्हाला सांगतो ना, या दुःखामध्ये दोन प्रकार आहेत. आपल्या जीवनामध्ये दुःख आहे, त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक दुःख तुम्ही तुमच्या प्रयत्नाने घालवू शकता असं एक दुःख आहे, आणि दुसरं एक दुःख आहे ते प्रयत्न केले तरी सुद्धा आपल्या दुःखात जीवनातील ते दुःख जात नाही. तात्पुरता पण बंद केलं तुम्ही, सुरू ठेवून तात्पुरता. काही दुःख असे असतात तर ते तुम्ही घालवू शकता, पण काही दुःख असेल तर ते आम्ही घालवू शकत नाही. आणि म्हणून काही काही दुःखांची तीव्रता सुद्धा भयानक असते, आणि दुःखाची तीव्रता भयानक असल्यामुळे कधी कधी लोक आहे ना असे वैतागून जातात, असे हताश होऊन जातात. बाकीच्या माणसांचं सोडा, पण संतांनी सुद्धा देवावर तक्रार केलेली आहे. बाकीच्या लोकांचं सोडा, पण संत देवाकडे तक्रार करतात. देवाकडं, देवा अरे किती दुःख आहे माझ्या जीवनामध्ये, तुझा माझा देवा का रे वैराकार. सगळ्यांच्या पाठ, तुझा माझा देवा का रे वैराकार. दुःखाचे डोंगर, दुःखाचे डोंगर दाखविसी, दाखविसी तुझा माझा देवा का रे वैराकार. तुझा माझा नाही
मग आता एक दुःख आहे परिहार्य आणि दुसरं आहे अपरिहार्य. आणि जे अपरिहार्य दुःख आहे त्याचं एकमेव कारण आहे कर्म. हे कर्मजन्य दुःख आहे. मग आता हे कर्मजन्य असलेलं दुःख अपरिहार्य, ते तुम्ही टाळू शकत नाही. तिथं तुकोबारायला तुम्ही प्रश्न विचारायचा, महाराज हे कर्मजन्य दुःख संपत नाही का जीवनातलं? ते नाही संपत जीवनातलं, ते भोगावं लागतं. म्हणून आपल्या वाट्याला आलेलं दुःख, बाबा शेवटी का मागतो लक्ष द्यावं. आपल्या वाट्याला आलेलं दुःख जर जात नसेल तर कधी कधी माणसाने त्या दुःखाचं खापर दुसऱ्या माणसाच्या माती मारतात. ही माणसांची सवय आहे. काय काय वाटलं त्याच्यामुळे आम्ही दुःख भोगतो, त्याने आमचं वाटोळ येतं, त्याने आमची वाट लावली. कुणी कुणाची वाट लावत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या कर्माने तुझी वाट लावलेली आहे. तू कशाला लोकांवर रुसतो? अनेक लगे रुसावे होतात. तुला रुसायचं असेल तर तुझ्या संचितावर रुस. आपुल्या संचिता वाचून कशाला दुसऱ्या माणसात दोष देतो? मागच्या अनेक जन्मांमधून घेऊन आलेली तू कर्माची शिदोरी, तुझं संचित, त्यातून त्या संचितातून तू भोगण्यासाठी जे प्रारब्ध आणलेलं आहे ते भोगल्याशिवाय पर्याय नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला, आपलं मागच्या जन्मात केलेलं कर्माचं जे दुःख आमच्या वाट्याला आलंय ते चुकत नाही का? बिलकुल चुकत नाही. आता पुढे एक शब्द आहे का, कर्माच्या द्वारे मिळणारं दुःख, कर्मजन्य जे दुःख आहे हे सामान्य माणसाला घालवता येत नाही. हे ऋषीमुनीला घालवता येत नाही. हे देवाला सुद्धा घालवता येत नाही. आणि थोडस खाली म्हणतो, देवाच्या बापाला सुद्धा घालवता येत नाही. माणसाला नाही चुकत, ऋषीमुनीला नाही चुकत, देवालाही नाही चुकत, आणि त्याच्या पुढे समजून देवाच्या बापालाही ते चुकत. तुम्ही म्हणाल काय बोलताय तुम्ही या गाडीवर नादाच्या? देवाच्या बापाला सुद्धा कर्मजन्य दुःख चुकत नाही. ऐका, रामायणाच्या बालकांडामध्ये आलेली सुंदर कथा आहे. स्वयंभू मनू आणि शतरूपा या दोघांनी प्रपंच सोडून संसार विठ्ठला काही करू नका. मी सांगत काय लागलं मला समजतो प्राप्त विषय झाला होता स्वयंभू मनू आणि त्याची पत्नी शतरूपा. या दोघांनी राज्य सोडलं आणि दोघं चक्रतीर्थामध्ये गेले. आणि त्या चक्रतीर्थामध्ये जाऊन दोघांनी मिळून एकत्र तपश्चर्या करायला आरंभ केला. याला म्हणतात एक विचार. माझा पती जर तपश्चर्या करण्यासाठी निघालाय तर मी कशाला मागं राहू? इथे पती जर पंढरपूरला चालला तर तिला सांगावं लागतं तू कर ना तयारी. ती म्हणते तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आमच्या माहेरला असली काही सवय नव्हती म्हटली जायची म्हणून. पती पत्नी या संसाराची दोन चाकं आहेत. एक जरी त्यातलं डगमगलं ना तरी सुद्धा मात्र प्रपंच नीट होत नाही. माझे प्रभू रामचंद्र वनवासाला निघाल्याबरोबर सीता माता आशा नाही म्हटल्या का मी थांबते म्हणून. त्यांनी सरळ सांगितलं, निरोप कसला माझा घेता जिथे राघव तेथे सीता. तुमच्यासोबत वनवासाला यायचंय. स्वयंभू मन वाटोपाठ शत्रुपा देखील निघाल्या. दोघांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर एक दिवशी भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले चतुर्भुज रूपामध्ये आणि विचारलं की तुम्ही दोघं मिळून एकत्र माझं ध्यान करतात, तपश्चर्या करतात, काय पाहिजे तुम्हाला? त्या दोघांच्याही मुखातून एकदा शब्द निघाला की प्रभू एवढीच फक्त आमची इच्छा आहे, एका जन्मात फक्त आम्हाला तुझे आई वडील करणे बाबा.
आमच्या पोटीतून जन्माला ये, आम्हाला आई वडील कर. त्यांनी सांगितलं ठीक आहे. त्रेतायुगामध्ये मी जेव्हा राम होईल ना तर तुम्ही माझे वडील दशरथ व्हाल आणि शत्रुपा माझी आई कौशल्य होईल आणि मी तुमच्या घरी जन्माला येईल. दोघांनी आनंद. आणि त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म दशरथाच्या पोटी झाला. दशरथ त्याचा बाप झाला. दशरथ म्हणजे स्वयंभू मनू. परंतु तुम्हाला सर्वांना माहिती आहे प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्यानंतर 6व्या दिवशी प्रभू रामचंद्राचा वनवास तिकडे सुरू असताना सुमंत परत आला आणि सुमंताने सगळे हकीकत सांगितली की प्रभू रामचंद्र रथातून उतरून पायी गेले. हे जेव्हा ऐकल्यानंतर दशरथाने त्यावेळी राम राम म्हणता म्हणता प्राण सोडला. राम राम कही राम, राम राम कही राम, तनु पर हरई रघुबीर बिरह, राहु गयो सुरधाम. प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्यानंतर 6व्या दिवशी प्राण सोडला आणि तुम्हाला समजा 4 मुलं होती पण एकानेही तोंडामध्ये पाणी घातलं नाही. तळमळत दशरथ मेला. आता ऐका, ज्याचा पुत्र प्रभू रामचंद्र म्हणजे सच्चिदानंद घन असलेला माझा परमात्मा ज्याच्या पोटी जन्माला येतो तो दशरथ सुद्धा मात्र वियोगाने मरतो. हे ज्ञानोबाला एका अभंगामध्ये सांगतो. दशरथ वियोगाने मेला कर्माच्या मुळे. कोणते कर्म? झाडावर बसून श्रावणाचा वध केला. ते संचित दशरथाच्या गाठी आले. त्याचे प्रारब्धाचे भोग दशरथाच्या वाट्याला आणि श्रावण बाळाच्या आई बापाने शाप दिला होता, तूही असा आमच्या बाळाला जसा मारलास आम्ही त्याच्या वियोगाने जसे मरतो तूही तळमळून मरशील. कर्मदेवाच्या बापालाही चुकत नाही. त्याच्यानंतर त्यांनी प्रमाण दिलं, कर्मे श्रीराम वनवासा गेला. प्रभू श्री रामचंद्राला सुद्धा कर्म चुकत नाही. प्रभू श्री रामचंद्राचा परिचय करून देताना भगवान महादेव पार्वती मातेला सांगतात, पार्वती श्रीराम म्हणजे कोण आहे? काही माणसं म्हणतात श्रीराम म्हणजे एक सामान्य माणूस होता. ठीक आहे ना, देवानेही प्रभू रामचंद्राने सुद्धा रामायणामध्ये कुठेही मी देव आहे असं दाखवून दिलं नाही. राम प्रभू
दिव्यता जगाला सांगते की ते देव आहेत म्हणून. लक्षात ठेवा. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचल्यानंतर तुम्हाला कळेल. आम्ही परवा दिवशी पुण्यात होतो. एकाने विचारलं शिवाजी महाराज खरंच देव होते? शिवाजी महाराज देव होते हा प्रश्नच ऐकून खरं म्हणजे तळपायाच्या मस्तकात गेली. होते का असं ऐकून उत्तर अनेक पद्धतीने त्याला दिली, पण एक उत्तर मी त्याला असं दिलं, छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या दृष्टीने देव नव्हते, ठीक आहे, पण आज तुझ्या देवाऱ्यातले देव जे शिल्लक आहेत ना ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे शिल्लक. आमच्या देवाऱ्यातले देव, आमची मंदिर, आमच्या मंदिराचे कळस, दारातली तुळस, आमची आई, गोठ्यातली गाय आज सुरक्षित आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे. जरा छावा चित्रपट दाखव की या बाकीच्या लोकांना. मला वाटते गोवा लोकांना जायला हरकत नाही बघायला. काय हरकत नाही, मला सुट्टी असलेल्या दोघांना घेऊन गेलो असतो. मला सुट्टी नाही म्हणून देतो ना, काय फरक पडणार आहे. किती छान बघा, इतिहास विसरलेली माणसं ढसाढसा रडतात तिथे जाऊन. इतिहासची माणसं विसरली होती ना ती ढसाढसा रडतात तिथे जाऊन आतमध्ये गेल्यानंतर. मला तुम्ही सांगा, दवाखान्याची औषधं दिली, म्हणजे दवाखान्यात नेऊन खर्च दिला, औषधं दिली आणि 1 लाख रुपये दिले की माणसं धर्म बदलतात. 1 लाख रुपयासाठी. पण 1 लाख रुपयासाठी धर्म बदलणारी माणसं कुठं? आणि पूर्ण शरीराची कातडी काढल्यानंतर सुद्धा, जीभ छाटल्यानंतर सुद्धा अभिमान न संधी स्वजातीचा असं म्हणणारे छत्रपती शंभूराजा कुठं? त्या चित्रपटामध्ये तुम्ही काय पाहिलं मला माहित नाही, पण एक गोष्ट पाहिली, आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान पाहिजे. तो म्हणला, जब तक मैं उस स्तंभा की चीख नहीं सुनता हूं तब तक ये पगडी नहीं पहनूंगा. शेवटपर्यंत त्याला पगडीच नाही घालून दिली, त्याचा सार्थ अभिमान आहे मला. आणि काल त्याची कबर खोदायची म्हणून एका आमच्या नेत्याने सांगितलं त्याची कबर काढून टाका. कशाला पाहिजे कबर त्यांची? तर 5-25 रंग बदलणारे स्वर्ग उठलेले दिसतात. मला वाटते औरंग्याची कबर जी काढून देत नसतील ना, मला वाटते लोकांनी यांच्या कबरींची तयारी करायला हवी. कलंक आहे धर्माला, देशाला, राष्ट्राला, संस्कृतीला. कलंक आहे ती माणसं, नीच प्रवृत्तीचे घाणेरडे. छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटाने म्हणतात बरं का, दुसऱ्या दिवशी 1300 कोटीचा गल्ला केला. मी सांगतो 1300 कोटीचा गल्ला केला असं म्हणण्यापेक्षा किती कोटी लोकांचे डोळे उघडले ते सगळ्या लोकांना तुम्ही त्यांची दिव्यता सांगते की ते देव आहे. प्रभू रामचंद्राची दिव्यता, प्रभू रामचंद्राचं कार्य पहा ना तुम्ही. प्रभू रामचंद्राचा परिचय करून देतात भगवान महादेव पार्वती मातेला. कोण आहेत राम? बिनु पद चलई सुनई बिनु काना, कर बिन कर्म करई विधिना, आनंद रहित सकल रस भोगी, बिन बाणी बकता बड जोगी. जे निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे, तेच माणसाच्या रूपाने प्रगट झाले या मृत्यू लोकांमध्ये भूतलावर बगीचा बहादर करण्यासाठी. असे प्रभू रामचंद्र सुद्धा ज्यांचं नुसतं नाव जरी घेतलं, जाणून घेतलं तरी सुद्धा माणूस तरतो, आणि नेणून घेतलं तरी माणूस तरतो. राम म्हणतात तरी जाणता नेणता. त्या प्रभू रामचंद्राला सुद्धा वनवास नाही सुचला. करणे श्रीराम वनवासा गेला. याचं कारण काय? ते असं कारण आहे, राम प्रभूचा मागचा अवतार होता परशुराम, आणि परशुरामाची आई होती रेणुका. या रेणुकेचा काही दोष नव्हता. बिचारी पाण्याला गेली हो, आणि फक्त पाण्यामध्ये चालणारं माशांचं मैथून बघितलं आणि थांबली तिथं 2 मिनिटं. परत आली, जमदग्नीने विचारलं इतका वेळ का झाला? तापट डोक्याचं बरं का, लाल डोळे केले, का वेळ झाला इतका? रेणुकीने खरंच सांगितलं, म्हटले पाण्यामध्ये माशांचं मैथून चालू होतं ते बघत बसलो.
मग मात्र आणखीनच पायाच्या मस्तकात गेली, मारून टाकायला असं म्हणून पुत्रांना आज्ञा दिली। एकही पुत्र पुढे आला नाही, पण परशुरामाने कुऱ्हाड घेतली आणि काही दोष नसणाऱ्या आईची मान तोडून टाकली। ऐका बरं का, आईचा काही दोष नाही, पण तरी सुद्धा बाबाची आज्ञा म्हणून परशुरामाने आईची मान तोडली। इथं पितृ आज्ञा प्रमाण म्हणून मी मान कापतो असं परशुरामाचं मत आहे। आता पुढे ऐका बरं का, ज्या वडिलांची आज्ञा म्हणून निष्पाप आईची मान तोडली, इकडे राम अवतारात बघा, तीच रेणुका कैकेयी झाली आणि काही प्रभू रामचंद्राचा दोष नसताना विनाकारण त्याला वनवास दिला आणि ते बापा करील वनवास दिला। याला म्हणतात फिटन फीट, कर्मे श्रीराम वनवासा गेला। कर्म नाही चुकत कुणाला, मी मगाशी म्हटलं कर्म ऋषी मुनींना चुकत नाही महाराज। एकदा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी एका आश्रमात आले आणि त्या आश्रमामध्ये असं फिरता 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 आश्रम पाहता पाहता आश्रम अतिशय सुंदर आणि म्हणून लक्ष्मणजी बघतात आश्रम, प्रभू रामचंद्र दाखवतात किती सुंदर आश्रम आहे, काही झाडाची फुलं आहेत, काही आश्रमामध्ये हे सौंदर्य आहे। हे बघत असताना तेवढ्यामध्ये बघितलं की ते घोंगडी होती आणि त्या घोंगडीच्या जवळ गेल्यानंतर काहीतरी त्याच्या खाली झाकलेलं होतं, घोंगडीच्या खाली, आणि वास येत होता, दुर्गंध येत होती। लक्ष्मणजीने विचारलं, दादा इतका घाण वास कसा येतो इथे? प्रभू रामचंद्र म्हटले मलाही नाही कळणार। म्हणून तिथल्या एका शिष्याला विचारलं, या घोंगडी खाली काय ठेवलंय, इतकी घाण दुर्गंधी सुटलेली आहे? त्यांनी सांगितलं, तुम्ही ज्यांना भेटण्यासाठी आलात ना ते शरभंग ऋषी आहे आणि त्यांना कुष्ठरोग झालाय, गलित कुष्ठ झालंय त्यांना, त्यांच्या अंगाची कातडी खराब झालेली आहे आणि म्हणून त्यांनी अंगाची कातडी काढून ठेवली, ती झाकून ठेवली आणि आपल्या तपाच्या सामर्थ्याने अंगावर त्याने नवीन कातडी परिधान केलेली आहे, नवीन कांती त्याने परिधान केलेली आहे। आणि मग लक्ष्मणजीला आश्चर्य वाटलं। प्रभू रामचंद्राला म्हणतात, दादा मला एक सांगा, जो महात्मा आपल्या अंगाची कातडी बदलू शकतो तपाने, तो स्वतःचा रोग बरा करू शकत नाही? प्रभू रामचंद्र म्हटले, लक्ष्मणा एका क्षणात ते स्वतःचा रोग बरा करू शकतात, पण हे प्रारब्ध भोगण्यासाठी त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागेल। म्हणून ऋषी सुद्धा प्रारब्ध भोगण्यासाठी भोगून संपवित असतात, तक्रार न करता। आणि म्हणून आपल्या वाट्याला आलेलं हे कर्माचं दुःख काही केल्याने टळत नाही। म्हणून या ठिकाणी असा एक प्रश्न आहे, आमच्या जीवनामध्ये आलेलं कर्माचं दुःख घालवण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? तर चला, जीवनामध्ये ज्या प्रश्नांची उत्तरं सापडत नाही ना, त्या प्रश्नांची उत्तर आपण संतांना विचारायची। विठ्ठल कुठलाही प्रश्न जीवनामध्ये उद्भवला तर तो संतांना विचारायचा। सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुकोबारायांकडे सापडतील। तुम्ही म्हणाल तुकाराम महाराज आहेत कुठे? गाथा म्हणजे तुकोबा आहे, ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहेत, भागवत म्हणजे माझे नाथ बाबा आहे। तुम्ही प्रश्न विचारू शकता। मग तुकोबारायांना प्रश्न विचारला, महाराज आता आम्ही प्रारब्धाचं दुःख भोगून भोगून कंटाळलो, त्याचा वीट आला, आता आम्हाला ते दुःख नको, मग ते घालवता येणार नाही का? तुकाराम महाराज म्हटले, का घालवता येणार नाही? त्याच्यासाठी तुम्हाला एक मी पर्याय सांगतो म्हटले। पर्याय उपाय, तुम्ही असं करा, तुम्ही संसारावरची माया काढा, संसारावरचं प्रेम काढा आणि संसारावरचं प्रेम काढून ते प्रेम तुम्ही देवाकडे लावा। तुमची काया, तुमची वाचा, तुमचं मन तुम्ही देवाला अर्पण करा। काया वाचा मने सर्व जीवे उदार,
संसार नाही सोडायचा. जे संसाराला शिवले नाही ते माझे जनावर सुद्धा म्हणतात असोनी संसारी जीव वेगळू करेल. संसार सोडण्याची भाषा कीर्तनकार करतात, संत नाही करेल. त्यांनी सांगितलं संसार दुःख देत नाही माणसाला, संसारावरची माया दुःख देते माणसाला. माया ऐकलं असेल तुम्ही एखाद्या महापुरुषाच्या मुखातून. दोन प्रकारची सृष्टी आहे जगामध्ये, एक ईशनिर्मित सृष्टी, दुसरी जीवनिर्मित सृष्टी. एक सृष्टी देवाने निर्माण केली आणि एक सृष्टी आपण निर्माण केली. हा जीवाने निर्माण केली सृष्टी ती. ईशनिर्मित सृष्टी आणि जीवनिर्मित सृष्टी. देवाने जगामध्ये पुरुष निर्माण केला, देवाने जगामध्ये स्त्री निर्माण केली, देवाने जगामध्ये जमीन जागा निर्माण केली आणि माणसाने पुन्हा जीवाने परत एक सृष्टी निर्माण केली. हा आमचा बाबा आहे, हा आमचा काका आहे, हे आमचे भाऊजी आहे, हा आमचा जावई आहे, हा आमचा पाहुणा आहे, हा माझा शत्रू आहे, हा माझा मित्र आहे, ही आमची मावशी आहे, ही आमची काकी आहे. आता तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, सांगा इतकी मोठी माणसं म्हटली मी काय प्रश्न विचारला मला तुम्ही सांगा. देवाने निर्माण केलेली सृष्टी नष्ट झाली तर माणसं रडतात का जीवाने निर्माण केलेली सृष्टी नष्ट झाली की माणसं मरतात, माणसं रडतात? बोला पटकन. जी सृष्टी देवाने निर्माण केली ती गेली की मग माणसं रडतात का स्वतःने निर्माण केली ती गेली की माणसं रडतात? तर याचं उत्तर आहे जी जीवाने निर्माण केलेली सृष्टी आहे ती गेली की माणसं रडतात. तुम्हाला मी उदाहरण सांगतो. कोरोनाच्या काळामध्ये लाखो माणसं मेली, लाखो माणसं मेली. तुम्ही गुगलला सर्च करा किती माणसांचा मृत्यू जगात झाला. कोट्यावधी माणसं गेली. लोक म्हणतात देवाने असं कसं केलं. या सृष्टीचा समतोल राखण्यासाठी त्याला हे सगळं करावं लागतं. लक्षात ठेवा. ओढीमध्ये जास्त वजन झालं का नाही तर मग तो नावाने बोलतो जरा खाली उतरा रे बाबा, ओढी बुडाल. ओढी चालवणारा म्हणतो जरा खाली उतरा, अशी ओढी जरा थोडी तिरपी होती. म्हणून भगवंत या सृष्टीचा समतोल राखण्यासाठी काही ना काहीतरी मग तो करतो. माणसं वाटतील तेवढी जमीन खोदणार, माणसं वाटतील तेवढे बोरिंग मारणार. काही कमी नुकसान झाले तुम्हाला सांगतो. मोठे मोठे डोंगर फोडले, झाडं नष्ट केली, सिमेंटची जंगलं तयार झाली. जिकडं पहाल तिकडं जंगलं आहेत आणि माणसं म्हणतात मला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. अजून थोडे दिवस थांब, तू पाठीवरती बॅग घेऊन फिरतो तसं तुला ऑक्सिजनचा सिलेंडर नाही घेऊन घालायला मला वारीने भारत नको म्हणून. एक दिवस तुमच्याकडे असा येणार आहे आणि तो दिवस जवळ आलाय. तुम्ही सगळे माणसं पाठीवरती ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊन फिरणार. मुलंही शाळेत जाणार ऑक्सिजन सिलेंडर घेऊन. तुम्ही कीर्तनात बसले, लोक पाईपलाईन करून ठेवतील का अशी. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य भगवंत त्या सृष्टीचा समतोल कधी बिघडू देत नाही. किती माणसं गेली जगातली जनार्दन बाबा. रोज बातमी यायची हो. एक दिवशी माझ्या व्हॉट्सअपला एक वाढदिवसाचा फोटो आला. मी कुठला हा लगेच कसा गेला हो. अरे वाढदिवसाचा फोटो म्हटले काय रोज फोटो यायचे ना, हा गेला तो गेला. म्हणजे वाढदिवसाचा फोटो कुठला, माणसाचा गेलेला फोटो कुठला हे सुद्धा माणसाला घडत नव्हतं. एवढी लोक जगातली गेली पण कोण रडत नव्हता. पण जेव्हा कळायचं की माझा नातेवाईक गेला लगेच माणसं ओक्सा बोक्सी रडायची, ढसा ढसा रडायची. जगातली सगळी माणसं गेली तरी मला परवा नाही, फक्त मी निर्माण केलेली सृष्टी आहे त्यातलं कोणी जाता कामा नाही. याला म्हणायचं माया, प्रेम. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की माया आहे नाही माणसाला रडवते. जैसे स्वप्ना माझी देखीजे ते स्वप्नाची साथ आपजे मग जेवून या पाहिजे तो काही नाही. एकदा या मायेच्या झोपेतून माणूस जागा झाला की मग माणसं रडत नाही हो. ठीक आहे, ती संसारावरची माया काढायची आणि ती माया देवाकडे लावायची आणि देवाकडे लावून तुम्ही देवाचं दास व्हायचं. काय व्हायचं? दास. आणि तुकोबाराय
पवित्राचे दास झाले आणि तुम्ही जर माझ्या त्या परमात्म्याला जर समजा आळवलं प्रेमाने, तर मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो, आत्मविश्वासाने सांगतो, तो तुम्हाला दुःख होऊ देणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. पडता जडभारी पडता जडभारी दासी आठवावा हरी. तुकोबाने म्हणतात तुम्ही त्याचे दास व्हा. इथं दासी शब्दावरती थोडा जोर देतो. दासाने काय करायचं, आठवायचं हरीला. दासी तुम्ही म्हणाल आम्ही तर देवाचे दास होतो, जिथून कळत नव्हतं तिथून माळ घातलेली आहे. काही म्हणता आमची जन्मापासून माळ आहे. बसलेला बुवा लोक एकत्र मग त्यांची मजा बघा तुम्ही. एक म्हणतो माझ्या माळेला 12 वर्ष झाली, दुसरा म्हटला माझ्या 14, तिसरा म्हटला माझ्या 20, एक म्हटला माझ्या जन्मता, एक म्हटला आमची तर पूर्ण खानदारीत माळकरी होतो. आता बरोबर आहे, तुम्ही स्वयंघोषित दास होता. आपण सगळे स्वयंघोषित दास, स्वयंघोषित. आम्ही स्वयंघोषित दास आहोत. अलीकडच्या काळामध्ये काही स्वयंघोषित, काही आता राष्ट्रीय कीर्तनकार स्वयंघोषित, ही काही साधी गोष्ट आहे. राष्ट्रीय कीर्तनकार स्वयंघोषित भागवताचार्य, रामायणाचार्य. मी सुद्धा आता एवढ्या वर्ष, आता यांच्याकडे मला 5 वर्ष झाली कथा सांगून, रामकथा सांगून आता 27-28 वर्ष झाली, आणि भागवत कथा सांगून आता 7-8 वर्ष झाली. पण कधीही विनंती केली नाही का तुम्ही आमच्या पुढे ही पदवी लावा. लोक लावतात तिथे. आपण त्या पदवीला पात्र असून तर लावायला ठीक आहे, पण उगाच त्या पदवीचा कधी कधी अपमान होतो. स्वयंघोषित पदवी असो, त्याप्रमाणे आम्ही स्वयंघोषित दास आहोत. दास म्हणजे काय हे बघायचं असेल ना, दास म्हणजे काय हे बघायचं असेल, रामायणामध्ये रामराज्य सुरू झालं, आणि रामराज्य सुरू झाल्यानंतर ज्याची त्याची कामं जो तो करू लागला. पण काय झालं, हनुमंतराय होते ना, हनुमंतराय मात्र सगळ्याच कामामध्ये पटाईत नव्हतं. प्रभू रामचंद्र काही काम लागलं तरी हनुमंताला सांगायचे, आणि हनुमंताला काही काम सांगत असल्यामुळं पुढे ऐकायला देव जास्त हनुमंताशीच बोलायचे, आपल्या मनातलं मूल्य त्यांना सांगायचे. पण दोघांमध्ये खूप प्रेम होतं. तरी सुद्धा मात्र काही लोकांची चर्चा सुरू झाली. आपण पण दरबारामध्ये एवढं वर्ष काम करतोय, पण तरी देवाचं प्रेम याच्यावर एवढं का? एक म्हणायचं बघणार आहे, नात्यातला नाही, पाहुण्यातला नाही, कोण कुठला, दुसरा तर इथपर्यंत पोहोचला, तो जातीचा तरी का म्हटले आपल्या, काय म्हटलं
तो जातीचा तरी काय म्हटले आपल्या अलीकडच्या काळामध्ये या विषयावरती जास्त जोर आहे काही भागामध्ये. तो जातीचा तरी आहे काय म्हटले आपल्या वैष्णवाची याती जो वाणी आपण त्याला कुंभकाकाशिवाय दुसरा पर्याय नाही. याता याती धर्म नाही विष्णुदाचा. मला असं वाटतंय की ज्ञानोबारायांनी जात वर्ण या सगळ्याला तिळांजली 700 वर्षापूर्वी दिलेली आहे. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सावता माळी गोरा कुंभार सगळ्यांना एका पंक्तीमध्ये एका धाग्यामध्ये ओढले. म्हणून इथं जातीला काही महत्व नाही. हनुमंत आपल्या जातीच नाही होतो. रानातला पाला खाणारा राणीची या पाले खाईला रानातला पाला खाणारा हा एक वानरच आणि त्याच्यावर एवढं प्रेम देवाने करावं. तुम्हाला सांगतो आम्ही कोणाविषयी कुरकुर करतो. तुम्हाला असं वाटतं हे कुणी बघत नाही, पण वेदाचं म्हणणं असे की तुम्ही जी कुरकुर करता मनातल्या मनामध्ये त्या केलेल्या कुरकुरीला समोरची माणसं ऐकत नसतील तरी तुमच्या हृदयामध्ये बसलेला मात्र तुमची कुरकुर मात्र ऐकतो. साक्षी चेता केवलम निर्गुणश्य हे त्याचं उत्तर आहे. तो तुमच्या सगळ्या कर्माचा साक्षीदार आहे. लोक म्हणते मी कोणासमोर बोललोय. म्हणून तुम्ही महाभारतामध्ये शकुंतला आणि दुष्यंत यांचं जे आख्यान आले ना पण ते महाभारतातलं वाचा, गोष्ट नका वाचू, पुस्तकात दिलेली. त्या शकुंतलेचा दुष्यंताचा जो संवाद आहे त्याच्यामध्ये तो दुष्यंत खोटं बोलतोय. मी तुझ्याशी लग्न केलेला कोण साक्षी आहे. ती म्हणते कोण साक्षी नसला तरी परमेश्वर जो तुझ्यामध्ये बसलेला तो साक्षी ना. आपल्याला लग्न करताना तुम्ही पाहिलं नाही पण त्याने पाहिले लग्न करताना आपल्याला. तो आपल्या कर्माचा साक्षीदार आहे. अयोध्येच्या दरबारामध्ये चाललेली कुजबूज प्रभू रामचंद्राला कळाली आणि प्रभू रामचंद्राला कळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दरबार भरवला आणि त्या दरबारामध्ये हनुमंत असे समोर हात जोडून उभे आहेत. किती बुद्धी आहे, किती ज्ञान आहे, किती भक्ती आहे, पण एवढे श्रेष्ठ असलेले हनुमंत नम्र किती पार तुम्ही. त्यांचं वर्णन करताना रामायणामध्ये असं आलंय आतुलित बलधामम हेम शैलावदेहम दनुजवन कृषाणो ज्ञानिनामाग्रगण्यम सकल गुण निधानम वानराणामधीशम रघुपती प्रिय भक्तम वात जातम नमामि. हात जोडून उभे. स्वामी काजी तो सादर मी तो कमी करे बाळा. स्वामी काजी तो सादर हात जोडून उभे. आणि हनुमंतरायाकडे देवाने बघितलं. मारुती बोला देवा तुला एक विचारायचं रे बाबा, आपल्या दोघांचं नातं काय ते सांग. मला असं वाटतं की माणसाने ना कार्याने उत्तर द्यावं. काही माणसं भांडत बसतात तुला का. देवाने एवढ्या माणसाने विचारलं हनुमंताला आपल्या दोघांचं नातं काय. काही नातं नसताना तू लंकेमध्ये जाऊन सीतेचा शोध केला. लक्ष्मणाला शक्ती लागली त्या लक्ष्मणाच्या वेळेला द्रोणागिरी आणला. माझ्या भरताला मी येतो असा निरोप दिला आणि किती सेवा करतो माझी हनुमंता. काय नातं. हनुमंतांनी प्रश्न विचारला तुम्ही कोणत्या दृष्टीने विचारतात ते सांगा. जर देह दृष्टीने विचारलं आपलं नातं तर मी तुमचा दास आहे. जीव दृष्टीने नातं विचारलं तर मी तुमचा अंश आहे. आणि बोध दृष्टीने विचारलं तर आपल्या दोघांमध्ये काहीही फरक नाही. बोध दृष्ट्या त्वमेवाहम हनुमंतराय म्हणतात. देहदृष्ट्या तो दासोहम जीवदृष्ट्या तो दर्शकः. मी देहाने तुमचा दास आहे, जीवाने तुमचा अंश आहे आणि बोध दृष्टीने तुमच्यात आणि माझ्यामध्ये काही फरक नाही. आणि म्हणून देव माझा आहे आणि मी देवाचा आहे अशा प्रकारचं नातं तयार होणं. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, माझी सत्य माझ्या
मग तुम्ही त्याला आठवायचा. मग नारायण म्हणा, गोविंद म्हणा, गोपाळ म्हणा, कृष्ण म्हणा, वासुदेव म्हणा, काही म्हणा. दासी आठवावा हरी. तुम्ही त्याला कोणते त्याचे 1000 नाव आहे. नावाच्या सहस्रवरी नावा या उधारी सजून या संसारी चालू झालं. तुम्ही कोणत्याही नावाने हात मारा. वारकरी म्हणतात रामकृष्ण हरिश्रेष्ठ आहे, बैठकवाले म्हणतात श्रीराम समर्थ श्रेष्ठ आहे. तिसरा आला त्याचा जेव्हा भंतर काहीतरी आवाज होता. आणि तिघांची भांडणीशी ट्रेनमध्ये भांडण झाली बरं का. तिघांची ते भजन असतात ना ट्रेनमध्ये भजन करणार लोकलमध्ये भजन असतात. त्या भजनामध्ये एक जण घुसला काहीतरी चुकीचं गायला. त्याला थांबवलं त्या बाकीच्या नाही बाबा थांब ना, चांगलं भजन झालं. ते भजन संपल्यावर त्यांनी मग मात्र पुढं चर्चा सुरू केली. काय रे म्हणलं मला गाऊन दिलंय. ते म्हणते काय नाही इथं आम्ही विठ्ठलाची भजन गातो, रामाची भजन गातो. हे काय भजनावरून झाली भांडणं. आणि त्यावेळी तिथं एक गोष्ट मी त्यांना सांगितली, आणि वेड्यानं भांडू नका म्हटलं. भांडायची काय गरज आहे. आता मला लोक वालिंगे महाराज म्हणतात कीर्तन नाही गेलो. माझी पाठ फिरली की लगेच लोक एके नावाने हात मारतात. अजून वालिंगे आला नाही का मला. जी माणसं तोंड अवलव करतात तीच माणसं आपण लगेच पाठ अशी फिरली की लगेच एके नावाने हात मारतात. आमचा मुलगा मला बाबा बोलतो, भावाचा मुलगा मला काका बोलतो, आमची आई मला नावाने हाक मारते, माझा भाऊ मला दादा म्हणतो, माझ्या बहिणीची पोरं मला मामा म्हणतात. मला तुम्ही सांगा एकाच वालिंगे महाराजाला जरी 25 नावाने हाका मारल्या तर त्याच्या स्वरूपात काही बदल झाला का नाही. तर मामा म्हटल्यावर तो काळा पडला, दादा म्हटल्यावर पांढरा फटक पडला, नाना म्हटल्यावर निळा पडला, एकच नावाने हाक मारल्यावर एकदम काळा ठक्कर पडला. असं काय काही नाही. माझ्या स्वरूपात काही बदल होत नाही. देवाची 1000 नाव आहेत. तुम्ही कोणत्याही नावाने त्याला दासी आठवावा हरी. बरोबर. आणि तुम्ही जर त्याला असं जर भावनेने आळवलं तर तुकोबाराय म्हणतात तुमच्या जीवनामध्ये आलेली संकट तो नाही निवारण करणार, पण त्या संकटापासून होणारा शीन मात्र तो निवारण करतो दुसऱ्या चरणामध्ये. प्रसंगाला भक्ताचं संकट निवारण करण्यासाठी सुदर्शनाचा जरी उपयोग करायला लागला तरी भगवान सुदर्शनाचा उपयोग सुद्धा करतात. म्हणून श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंताची कितीतरी वचनं आहेत अशा पद्धतीने.
अनन्य चिंतयंतो माम या श्लोकाच्या खाली ओळख पाहतो. अनन्य चिंतयंतो माम जना परिपासते तेषा नित्या वियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. ज्याप्रमाणे आईच्या पोटातलं बाळ, आईच्या पोटामधलं असलेलं बाळ, त्याला भूक तहान याची चिंता करत नसते, कारण त्याचं सर्वस्व त्याची आईच पाहते. तैसा गर्भगोळ उद्यमाते काहीच नेणे. आईच्या पोटातलं बाळ जे त्याला काही कशाचं घेणदेण नाही. तसं ज्याने माझ्यावर भार घातला, तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. मी त्याची सगळी संकट निवारण करतो. आणि म्हणून भगवंताने कितीतरी जणांची संकट आणि त्या संकटाचं दुःख भगवंताने निवारण केल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. आता कोणाकोणाचं भगवंताने दुःख निवारण केलं याच्यासाठी स्वतंत्र अभंग आहे. तो सगळा जरी अभंग मी आता सांगितला तरी 11 वाजून जाते. कोणता अभंग? कनवाळू कृपाळू भक्त लागी मोही, गजेंद्राचा धावा तुला केला विठाई. पांडुरंगे येई पांडुरंगे, कौरवे 45 माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. द्रौपदीने देवाला आळवलं. गोविंद द्वारका वासिनम कृष्ण गोपी जनप्रिया, कौरवे परिभूतानां किं न जानसी केशवा. द्रौपदीने त्याला हाक मारली. भगवंताला एवढी त्वरा झाली गरुडा टाकी येले मागे. द्रौपदीसाठी त्या गरुडाला सोडून भगवान आले आणि द्रौपदीला भगवंताने वस्त्र पुरवली. वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तो परमात्मा धावून त्या भक्ताचं संकट निवारण करतो. तुम्हाला माहिती, अंबरीशासाठी दुर्वासाच्या मागे स्वतःचं सुदर्शन सोडलं भगवंताने. म्हणून माझी साहे मग भक्ताचे न साहे भगवान म्हणतात. आणि ही भक्त मंडळी असलेलं ही नामचिंतन करतात. तुकोबाराय म्हणतात, तसं तुम्ही सुद्धा जर नामचिंतन केलं तर विघ्न 12 वाटाने पळून जातील. नामाच्या चिंतने 12 वाटा पळतील विघ्ने. आणि देवाचं भजन करताना फक्त तुकोबाराने आम्हाला एक आठ घातली. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही त्याचे दास व्हा, त्याला तुम्ही आळवा, त्याचं नामचिंतन करा. पण माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुमचं सर्वस्व तुम्ही त्याला अर्पण करा. म्हणून तुका म्हणे प्राण त्याला दिवाशी अर्पण विठोबा.
तुकोबारायांचं म्हणणं आहे की त्यांना तुम्ही आळवा, प्रेमाने आळवा, का सोडून आळवा. तुम्ही त्याचं नावं चिंतन करा, कुठल्याही नावानं. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये पूर्ण आयुष्यभर भगवंताला आळवताना आमचं आयुष्य गेलं. तरी सुद्धा तुकोबाराय आमच्या जीवनातल्या दुःखाची तीव्रता कमी होत नाही. तरी देखील मात्र त्याला आळवायचा. त्याला इतका आळवायचा, इतका आळवायचा, इतका आळवायचा, किती आळवायचा ऐकत नाही. त्याला तुम्ही इतका आळवा की तुमचा आवाज त्याच्या परिचयाचा झाला पाहिजे. इतका त्याला आळवायचा. आपला आवाज आहे ना त्या देवाच्या परिचयाचा झाला पाहिजे. म्हणजे 1000 मुलं आहेत आणि 1000 मुलांमध्ये जर एखादं लेकरू वाढायला लागलं तर त्याच्या आईला कळतं का हा माझ्या लेकराचाच आवाज आहे. तुम्ही त्याला एवढं आळवा की तुमचा आवाज त्याच्या परिचयाचा झाला पाहिजे. जेव्हा काका तुला अजून काय मिळालं काय समजत कार्याच्या कीर्तनाच्या दिवशी नैवेद्य आम्हाला समजले. कीर्तनामध्ये हा अनुकूल ढोला कसा समजायचा तो आपलं भजन घ्यायचं. शेवटची फक्त तुम्हाला कलावून दृष्टांत सांगतो, सेवा संपवतो. एका मंदिरामध्ये पांडुरंगाच्या एक व्यक्ती भिंतीला टेकून बसायची आणि सतत आपलं त्यांचं चालू विठ्ठल 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 असं चालू रामकृष्ण विठ्ठल. बरचशी कधी बोलत नव्हता, काय नाही, माणसं यायची आपली दर्शन घेऊन यायची पण कोणाकडे बघत नव्हता. चालू त्याच्या हातामध्ये आपलं ते भजन चालू होतं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं भजन तो करायचं. अजानुष्याखाली बसली काही माणसं असतात, डॉक्टर आळंदीला अजानुष्याखाली. त्यांना काय घेणं नसतं, कोणा शिकवून आला, कोण गेला, काय पाळायला. पण काही अशा असतात आपण तिथे गेलो कधी आणतो. अरे आम्ही कधी काही गेला तू वाद ना ज्ञानेश्वरी. एक मला विचार तुम्ही उतरलात कुठं, म्हणून तुला यायचं का करतो म्हणा विचार वाद ज्ञानेश्वरी. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये बसून तो माणूस रात्रंदिवस रामकृष्ण आहे असं करता करता 20 वर्ष झाली. किती वर्ष? बोला बोला, तुम्हाला कळलं पाहिजे, दृष्टांत लोकांना सांगता आला पाहिजे. किती वर्ष? 20 वर्ष. 20 years. 20 वर्ष असला बघा तुम्हाला. आणि 20 वर्षानंतर एक दिवशी एकादशी होती आणि एकादशीच्या रात्री त्याला काय वाटलं पण नष्ट होत. तेवढ्यातलं भजन संपलं आणि मग त्यांनी मंदिराचा दरवाजा लावून घेतला. आपल्या गावाला गेला, तिथला गावालाचा दरवाजा त्यांनी बंद केला आणि देवासमोर बसून आपला तो देवाच्या मुखाकडे बघून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम. त्याला वाटलं चांगला एकांत आता आपण पांडुरंगाकडे बघू, मनसोक्त बघू आणि मग असं तो देवाकडे बघून रामकृष्ण हरी बोलतो. तेवढ्यात काय झालं मंडळी, तो रामकृष्ण हरी भजन बोलत असताना त्याला पांडुरंगाचा आवाज ऐकू आला आणि त्याच्या कानामध्ये देवाचे शब्द त्याला ऐकायला आले. तू 20 वर्ष झालं भजन करतो पण तुझं भजन मला आवडत नाही रे. काय म्हटलं? देव म्हणतात तुझं भजन मला आवडत नाही. तू एवढं भजन करतो पण तुझं भजन मला आवडत नाही. तरी मात्र त्याने भजनाची तीव्रता सोडली नाही, त्याने सुरूच ठेवली. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं, सकाळी मात्र तो कोपऱ्यामध्ये बसणारा माणूस त्याने गळ्यामध्ये विणा घातला होता, हातामध्ये चिपळ्या घेतल्या होत्या. रोज कोपऱ्यामध्ये बसून त्या ठिकाणी भजन करायचा. पण आज खांद्यावर विणा, हातामध्ये चिपळ्या आणि चिपळ्या घेऊन भजन करीत होता. रामकृष्ण हरी जय जय राम, रामकृष्ण हरी जय जय राम.
आश्चर्य वाटलं. 20 वर्ष या बाबांची एवढी प्रसन्नता आम्ही कधी पाहिली नव्हती. पण आज एवढे प्रसन्न होऊन नाचतात बाबा, उत्साहाने नाचतात. विचारलं बाबा आज तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद असा ओसंडून वाहतो, असा कोणता आनंद तुम्हाला झाला? ते म्हटले काय नाही, रात्री मंदिरामध्ये कुणी नव्हता, मी पांडुरंगाच्या समोर बसलो होतो आणि मी पांडुरंगाकडे बघून भजन करीत होतो. तेवढ्यामध्ये पांडुरंगाचे शब्द माझ्या कानावर पडले की तुझं भजन मला आवडत नाही. मग खरं म्हणजे काका, भजन तुमचं जर विठोबाला आवडत नसेल तर तुम्ही भजन बंद केलं पाहिजे. तुम्ही उलट आणखी उत्साहाने नाचता. त्याने उत्तर काय छान दिले बघा. तो म्हटला माझं भजन पांडुरंगाला नसू द्या, आवडू द्या, पण किमान 20 वर्षानंतर माझा आवाज तरी विठोबापर्यंत पोहोचला, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून एक गोष्ट होईना, पण आमचा आवाज त्या विठोबाच्या कानापर्यंत पोहोचावा, जेवढं त्याला आलावायचं. आणि म्हणून पडता जड भारी दासी आठवा हरी, मग तो होऊन देशी नाड घाली सुदर्शन ज्ञानेश्वर. कदाचित तुम्हाला असं वाटेल की हा कीर्तनामध्ये नाचतो म्हणून असा मी पायाच्या टाचा उसवतो, तर मला खूप प्रचंड त्रास होतो. आणि आपला त्रास लोकांना कशासाठी सांगावा? सोबत असलेल्या माणसांना तुम्ही विचारू शकता. दशरथची केणे आहेत ही मंडळी. आता खरं म्हणजे जनार्दन महाराज असं वाटायला लागलं की बरं का, कीर्तन कमी करावी आणि थोडी विश्रांती करावी. पण लोकांची तुम्हाला सांगतो जी धारणा आहे, जे प्रेम आहे, जी भावना आहे, त्याच्यापुढे शेवटी आता आपल्याला वाकावं लागतं खाली, नाईलाज आहे. फक्त माझी समाजाला एवढीच विनंती, आम्ही कधी कीर्तनाचे पैसे ठरवले नाही आणि कधी तुमच्याकडे द्या म्हणून मागितले नाही, कधी पावती पुस्तक घेऊन ठरवलं नाही. फक्त एकच विनंती की आमची कीर्तनं तुम्हाला ऐकावी वाटतात आणि आम्ही जगावं असं तुम्हाला वाटतं तर फक्त आम्हाला समजून घ्या, एवढीच फक्त विनंती आहे. दुसरं काय, समजून घ्यायचं फक्त, बाकी काय नाही. समजून घ्या म्हणजे आता आजचा जो प्रसंग इकडे आला तुम्ही समजून घेतलं. मला आमच्या बदलापूर निघाल्यापासून रस्त्याची कामं सगळे प्रचंड एवढी भयानक ट्राफिक आहे तर त्याची कल्पना सुद्धा तुम्ही करू शकत नाही. रोज त्या दिवशी अमृत जोशीवरती काय प्रसंग आला काय सांगावं तुम्हाला. काल माझ्यावरही तसा प्रसंग आला. काल हे होते माझ्यासोबत. रस्त्यामध्ये जाताना आपण हॉर्न वाजवला की पोरं लगेच थांबतात गाडी घेऊन. जा विचारतात आपल्याला आपण कीर्तनकार आहे का प्रवचनकार याचं त्यांना भान नाही. रस्त्यामध्ये भांडण तंटी या सगळ्या गोष्टी होत राहतात. त्या दिवशी आपल्या विकासची गाडी फोडली, विकास बिलुकरची गाडी फोडली काही पोरांनी हॉर्न वाजवला म्हणून. हे असे अनेक प्रसंग तुम्हाला सांगतो येतात आणि म्हणून तुम्ही कीर्तनकारांना समजून घ्या. आणि म्हणून एक गोष्टीचं मला दुःख होतं, 51,000 घेणारा 2 तास लेट आला तरी माणसं काही बोलत नाही. त्याच्याने आयुष्यभर सेवा केली बरं का, तो थोडा लेट झाला की माणसं कुरकुर करतात. असं काही करू नका, समजून घ्या. थोडासा व्याप आमच्या मागे प्रचंड आहे. कीर्तनाचाच नाही, सामाजिक सेवेचा सुद्धा. कुठे गाय कापली रात्री 2ला जावं लागतं, कुठं पोलीस स्टेशनचा फोन आला जावं लागतं, दिवसभर इथं जा तिथं जा, असे अनेक प्रकारचे व्याप आमच्या सोबत आहेत. तुम्ही 8 दिवस सोबत राहिल्यानंतर तुम्हाला कळेल तर किती प्रचंड धडपड असते ती. असो तरी देखील मात्र वेळात वेळ काढून तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी येत असतो. आणि देवरून वाल्यांनी मला थोडं लेट आल्यामुळे समजून घेतलं आणि त्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो. शेवटची सूचना, देवाने माणूस केले म्हणून माणसासारखं जगा. तुम्ही घर जशी सजवली तसं आपलं जीवन पण सजवा. जीवन अतिशय सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवा. तुम्ही तुमच्या आईवडिलांना, तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक करा. आईवडिलांनो 3 गोष्टी आहेत. मुलांसाठी पौष्टिक आहार द्या, मुलांना चांगलं शिक्षण द्या आणि मुलांना चांगले संस्कार द्या. आपली पोरं आहेत ना सध्या संस्कारहीन पाहायला मिळतात. कोणाचाही अपमान, कोणालाही उलट बोलणं, गाडी चालवताना मोबाईल हातामध्ये घेऊन तो असं चॅटिंग करणं नाही चांगली ही गोष्ट. मी माझ्या मर्जीने वागेन असं नका करू तुम्ही. जगातला प्रत्येक माणूस तुमच्यासारखा वागला तर जगाची काय परिस्थिती होईल. आणि म्हणून प्रत्येक आई वडिलांना माझं सांगणं आहे, आजपासून
मुलांना चांगलं खाणं द्या, शिक्षण द्या आणि शिकवा मुलांना चांगले संस्कार द्या, ही माझी विनंती आहे. मुलींसाठी पण सांगतो, पोरीनो मोबाईल जरा चांगला वापरा, नीट वापरा. मोबाईल जेवढं चांगला आहे तेवढं वाईट सुद्धा आहे. त्या मोबाईलच्या गुगलमध्ये एक सेटिंग आहे ती तुम्हाला माहीत नसेल कदाचित. आम्ही दिवसभर किती चॅटिंग करतो, कोणत्या साईट ओपन करतो आणि आम्हाला कोण कोण बघतो तिकडे, हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणून आमच्यावर कोणतं लक्ष ठेवू नये. तुम्ही कुठल्या कॉलेजला जाता, तुम्ही कुठे राहता, हे सगळं काही लोकांना माहीत असतं. कुठे हाय पाठवला त्याला हाय देऊ नका, हॅलो आला हॅलो देऊ नका, जेवली का लगे यस, चालली का यस. मोबाईलवरती प्रेम करतात, मोबाईलमध्ये प्रेमात पडतात पोरी. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, लग्नच करायचं आहे ना, होईल की लग्न एक दिवशी. निर्णय स्वतः घेऊ नका. बऱ्याच पोरींचं जीवन बर्बाद झालंय. आमच्या बाजूला एक पोरगी राहणारी पोरगी बरं का, जनार्दन दादा, लग्नाला म्हणून गेली एका बाईच्या बरोबर, येताना मुसलमान होऊन आली. ताजी घटना आहे. आम्ही किती मोठं आंदोलन केलं त्यासाठी. तर ती मुलगी म्हणते, जब तक मैं तेरे माँ को नहीं मारूंगी मैं धर्म नाही बदलूंगी. म्हटली काय करावं आता बघा. आईने तक्रार केली म्हणून ती म्हटली, आई तिची ढसा रडते. एवढं जीवन तुम्ही असले निर्णय घेतात पोरीवर. मोबाईलवरती प्रेम करताय तुम्ही. त्या उरणच्या पोरीने एका नालायक मुलावर प्रेम केलं, किती तुकडे केले त्या पोरीच्या त्या पोराने, नाही बघितलं तुम्ही. एका 36 तुकडे केले वसईच्या एका पोरीचे. तुम्हाला सांगतो, काही पोरी जमिनीत पुरल्या गेल्या, काही परदेशात पाठवल्या, काही विकल्या गेल्या, काही लग्न करतात आणि लग्न केल्यानंतर त्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर त्यांना मुलं जन्माला घालायची, सोडून द्यायची त्या पोरींना. म्हणून तुमचं जीवन कोणीतरी बर्बाद करण्यासाठी टपलेलं आहे. लक्षात ठेवा. हा कुत्रा जसा फिरतो ना वनवन, असं तुम्हाला वनवन करावं लागेल. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. निर्णय स्वतः घ्याल तर माझी विनंती आहे. मोबाईलमध्ये तुम्ही जरा बघा, युट्यूबला लव जिहादच्या किती बळी गेल्या पोरी आपल्या आतापर्यंत. निर्णय घेतल्या बघा. काय झालंय तुम्हाला सांगतो, आम्ही सुद्धा पोरींचे लाड भरपूर केले. 1.5 लाखाचा मोबाईल तिला घेऊन दिला आणि कधी विचारलं नाही तिला का तू काय करते म्हणून. तुम्ही शिका ना, मोठ्या व्हा ना तुम्ही. काही काही मुलींचं जगणं बघितलं ना, कौतुक वाटतो. आता त्या दिवशी त्या बीडच्या सरपंचाला मारला, त्याची हत्या झाली. बघा, इकडे बापाचं प्रेम नाही जळलं तर ती पोरगी 12वीच्या परीक्षेला पेपर द्यायला गेली. काय त्याचा जीव कुठं असेल मला तुम्ही सांगा. काही काही पोरीने असं ठरवलं की आम्हाला मोठं व्हायचंय, आम्हाला सुनीता विल्यम, कल्पना चावला मोठं व्हायचंय आम्हाला. आणि काही पोरीने ठरवले आम्हाला आमचं जीवन बर्बाद करायचंय. तुमचं जीवन इतकं सोपं नाही, मौल्यवान जीवन आहे. नारी की निंदा मत करो यावं नारी रतन की खान, जसं नारी से पैदा हुए शुद्ध भीष्म हनुमान. आज एक वाक्य मी तुम्हाला सांगतो, या देशाचं जर कल्याण व्हावं असं ज्यांना वाटतं, ज्या मुलांना वाटतं, ज्या मुलींना वाटतं, त्या मुलांच्या अंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आले पाहिजे आणि मुलींच्या अंगामध्ये झाशीची राणी आली पाहिजे. ज्या दिवशी शिवाजी महाराज तुमच्या अंगामध्ये झाशीची राणी त्या दिवशी कल्याण. लक्षात ठेवा. काय होतं नेमकं, मी कोणावर टीका करीत नाही. अंगात येण्याबद्दल तर माझं काही सुद्धा माझा विरोध नाही. येऊ दे की अंगात, चांगली गोष्ट आहे. पण अंगात आल्यानंतर काय मागणार, लिंबू, नारळ, उलट्या पिसाचा पावडा. मला कधी कधी हा प्रश्न पडतो, सगळे देव माणसांच्या अंगात येतात, शिवाजी महाराज का कोणाच्या अंगात येत नाही, संभाजी महाराज का कोणाच्या अंगात येत नाही, राणा प्रताप का कोणाच्या अंगात येत नाही. आले पाहिजे त्या अंगामध्ये. आणि त्यांनी म्हटलं पाहिजे, माझा घोडा कुठे आहे, माझी तलवार कुठे आहे, माझा तानाजी कुठे आहे, माझा रायबा कुठे आहे, माझा बाजी प्रभू कुठे आहे, हे त्यांनी म्हटलं पाहिजे. नाही ना, उलट्या पिसाचा पावडा, लिंबू. आणि बायांच्या अंगामध्ये सुद्धा कधीतरी सावित्रीबाई फुले आले पाहिजे. त्यांनी म्हटली पाहिजे, मला शाळा काढायची, मला मुलींची शाळा काढायची, मला शाळा काढायची. असं नाहीच म्हणत ना. पण तुम्हाला सांगतो, उत्कर्ष करा जीवनाचा, मस्त शिका, मोठ्या व्हा. आता सरकारने तुमच्यासाठी खूप काही सुविधा केलेल्या आहेत मुलींसाठी, त्याचा फायदा तुम्ही सर्वांनी घ्या. असो, पुष्कळ बोलण्यासारखं आहे. धर्मजागरण हा माझ्या कीर्तनाचा मुख्य हेतू असल्या कारणाने शेवटी 5 मिनिटं मी बोलत असतो. कोणाला आवडलं असेल, नसेल आवडलं त्याचं त्याच्याजवळ, पण आमचं दुकान हे सुरूच राहणार आहे. तुम्हाला सांगतो, जशी जत्रा असते तिथं दुकानं जातात, तसं आता इथं जत्रा संपली. आता उद्या आमची जत्रा उल्हास बरोबर कल्याण आहे, तेच ती जत्रा आहे आमची. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला आवडून आवडो, पण याच्यासाठीच माझी कीर्तन आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल
ी